नमस्कार मित्रांनो, आपण आज राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी इथून पुढे जे 50 दिवस बाकी आहेत, त्या परीक्षेसाठी तयारी कशी करावी, नेमकं काय करावं, त्याचं सगळं प्रॉपर प्लॅनिंग किती दिवसात, कोणत्या पुस्तकातून, दररोज किती विषय, कोणत्या वेळेला, किती वेळेला रिव्हिजन, आत्ता अगोदर कोणते, नंतरच्या टप्प्यात कोणते, अगदी स्टार्ट टू एंड प्रॉपर पूर्णपणे ज्याच्यावर आधारित राहून तुम्ही कंप्लीट रिलाय राहू शकता, कॉन्फिडेंटली प्लॅन इम्प्लिमेंट करू शकता आणि आपल्या अभ्यासाला एक्झिक्यूट करू शकता. अशा प्रत्येक गोष्टीला सगळ्या अँगलनं कॉम्प्रिहेन्सिव्ह अप्रोचच्या पद्धतीने मी तुम्हाला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर ते काय आणि कशा प्रकारे करायचंय त्याच्याबद्दलचे सगळेच घटक तुम्हाला इथे लक्षात येतील, हे इथं पाहायला हरकत नाही. राज्यसेवा 1 डिसेंबर पूर्व परीक्षा यासाठी आता पहिला महत्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी आपल्याकडे वेळ किती आहे? वेळ टोटल 50 दिवस आहेत आणि या 50 दिवसाचं शेड्यूल जे आपल्याला करायचं आहे, ते 50 दिवसाचं शेड्यूल आपल्या प्रत्येकाने जे एक्सपेक्टेड आहे, आतापर्यंत तुम्ही गेले 3-4 वेळेला परीक्षा पुढे गेले, बराच वेळ मिळालाय, आपला बराच अभ्यास झालाय, आपण तयारी करत आलोय, तर आता आपल्यासाठी विशेष काही नवीन नाही. याला समोर ठेवून आपण प्रत्येक जण आपला अभ्यासाचा शेड्यूल हा एक्झॅक्टली 20 डेज 20 डेज आणि 10 डेज याप्रमाणे ठेवणं एक्सपेक्टेड आहे. म्हणजे इथून पुढे 3 वेळेला रिव्हिजन होणार आहे. आत्ता मी तुम्ही रिडिंग करत आहे असं म्हणतच नाही, तुम्ही सगळे रिव्हिजन करत आहात. आणि रिव्हिजन कसं करणार आहात, तर 20-20 दिवसामध्ये रिव्हिजन करणं गरजेचं आहे. आणि या 20 दिवसामध्ये तुमच्या प्रत्येकाचा जो स्टडी टाइम आहे तो मिनिमम 12 तास असणार आहे, असावाच लागेल. हे त्याची रिक्वायरमेंट आहे. 12 तास, इथं 14 तास, याप्रमाणे आपलं प्रिपरेशन पुढे असणार आहे. पण एवढं एक्सपेक्टेड आहे आणि एवढा टाइम आपल्याकडे आहे आणि हे करणं कंपल्सरी आहे. आणि एवढ्या टाइममध्ये आपण प्रिपेअर करून आपले रिझल्ट घेऊ शकतो पुढच्या कालावधीमध्ये. आणि याप्रमाणे आता ह्या वेळामध्ये आपण काय करायला पाहिजे, आपल्या स्टडीमध्ये आपण काय काय गोष्टी करणं गरजेचं आहे. पहिला, अभ्यास. अभ्यास मी किती दिवसात कोणते विषय कशाप्रमाणे करू, तर त्या अभ्यासाचे माझे विषय कोणते आहेत हे खूप महत्वाचं आहे. अभ्यास विषयामध्ये 2 मुख्य पार्ट आहेत या अंतर्गत. पहिला पार्ट आहे विज्ञान आणि दुसरा पार्ट आहे चालू घडामोडी. ह्या 2 विषयाला तुम्ही कन्सिस्टंट ठेवणं गरजेचं आहे आपल्या पूर्व परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं. अवरेज याला 2 तास दिलं पाहिजे आणि याला 1.5 तास दिलं पाहिजे. आणि हे अभ्यास कंटिन्यू ठेवायचा, परीक्षेपर्यंत बदलायचं नाही, स्टॉप करायचं नाही. कारण शेवटी 15 प्लस सायन्स आहे, 15 प्लस करंट आहे, 30 मार्क येत आहेत, फिक्स येत आहेत. आणि वाट सर्वात जास्त लोकांचे लागते त्या 2 विषयामध्येच लागते. यामुळे या 2 विषयावर आपल्याला मजबूत कमांड घेण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं तुम्ही पुढचे कंटिन्यू 50 दिवस ह्या 2 विषयासाठी कंटिन्यू आपला फिक्स शेड्यूल ठेवायचा 3.5 तास. याच्यासोबत आता हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, पॉलिटी आहे आणि इकॉनॉमिक्स आहे. तर आता प्रत्येकाचं एक इंडिव्हिज्युअल शेड्यूल आहे, एका दिवशी किती विषय घेऊ आणि कसं करू. तर माझं असं म्हणणं आहे, तुम्ही जर आता आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे पुढच्या 20 दिवसात तयारी करत आहात, तर त्या 20 दिवसामध्ये तुम्ही एका दिवशी 3 तास, एका दिवशी 3 तास, याप्रमाणे एका दिवशी 2 विषय घेऊ शकता किंवा 2 विषय आयडियल आहेत ते घ्यायला पाहिजे. मॅक्स एका विषयाला 3 तासच करावा, त्यापेक्षा जास्त वेळ करू नये असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला झेपत असेल, आवडत असेल, जरूर करा, काही प्रॉब्लेम नाही. हे प्रत्येकाच्या आपल्या आपल्या इंटरेस्ट आणि शेड्यूल प्रमाणे असतं, पण करायला पाहिजे, एवढा वेळ द्यायलाच पाहिजे. आता जर मी एका दिवशी 2 विषय हे घेतले असतील तर हे 6 तास आणि इथले माझे 3.5 तास, म्हणजे 9.5 तास झालेले आहेत. आता माझं त्या दिवसाचा कोटा संपलेला आहे 9.5 तासामध्ये. मग 9.5 तासामध्ये हे 2 घटक म्हणून मी जे अभ्यास केलेला आहे, अभ्यास विषय किती घेतले, मी 4 विषय घेतले
आणि 4 विषयामध्ये मी अभ्यास किती केलाय तर 9.5 तास अभ्यास केलाय. याच्यामध्ये मी काय करेल आता पेपरचा सराव करेल. नाही पण राज्यसेवेला काही टेन्शन नाही, 2 तास मिळतात म्हणून मी पेपर का सॉल्व्ह करू असं म्हणणाऱ्यांसाठी माझं म्हणणं आहे, तुम्ही परीक्षेत किती वेळ आहे यापेक्षा तुमचे विषय किती बेस झालेत, प्रश्न कसे हँडल करता, पेपर कसा वाचता, ऑप्शन कसं कनेक्ट करून घेता, ऑप्शन कसं इलिमिनेट करता, त्या सगळ्यावर परीक्षेत तुम्ही स्वतःला कसं मेंटेन ठेवता, ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत पेपर देत नाही तोपर्यंत उपयोगाच्या नाहीत. आपण भला अभ्यास इथून इथं ठेवा, इथून इथं ठेवा, पण ही परीक्षा पेपर देण्याची आहे आणि ती ऑब्जेक्टिव्ह जर ती पेपर देण्याची ऑब्जेक्टिव्हिटीच आपल्या 50 दिवसात कधी आली नसेल तर परीक्षेत तो पेपर सॉल्व्ह करता येईल अशा अपेक्षा आपण कशी करू शकतो. आपण दररोज खात चाललोय पण व्यायामच नाही केलाय तर हेल्थ बनण्याचा प्रश्न येत नाही. आणि म्हणून माझं ओपिनियन आहे तुम्ही 1 तास सराव करायलाच पाहिजे. झाले किती 10.5 तास आणि यासोबत किमान 1 तास रिव्हिजन करायला पाहिजे. रिव्हिजन 1 तास, 11.5 तास आणि सीसॅट 1 तास, 1च तास ना लाईटली घेणे आहे ना सिरियसली घेणे आहे. मग ते 1 तास दररोज द्या किंवा दर रविवारी हाफ डे करा, कसंही चालेल, पण सीसॅटला इग्नोर करणे नाही. पण जर तुम्ही 1 तास केले दररोज तर काय कराल, या आठवड्यात मॅथ करा, पुढच्या आठवड्यात रिझनिंग करा, त्याच्या आठवड्यात पॅसेज करा. याचा फायदा ज्या विद्यार्थ्यांना कंबाईन पण द्यायचं आहे त्यांना पण होईल. पण मी कंबाईनचा आता प्लॅन नाही करणार आहे काहीच. 1 डिसेंबरला मी राज्यसेवा तयारी करतो आणि 1 डिसेंबरला मी राज्यसेवा काढतो किंवा माझी 1 डिसेंबरला राज्यसेवा निघते, याचा अर्थ ग्रुप बी निघत आहे हे ठासून लक्षात ठेवा. तुमची 200% ग्रुप बी निघणार आहे. पण 1 डिसेंबर काढायचा प्रयत्न करा, कारण 1 डिसेंबर काढलेला प्रत्येक विद्यार्थी ग्रुप बी 100% काढायला प्रिपेअर्ड राहील एवढी तयारी त्याची झालेली असते. त्यामुळे दोन्ही एक्झाम एकत्र तयारी करायचं आहे. या पॉईंट ऑफ व्ह्यूनं तुम्ही 1 डिसेंबरला फोकस करा आणि ज्यांचं टार्गेट फक्त कंबाईन आहे त्यांनी सुद्धा कंबाईनची तयारी 1 डिसेंबरलाच करायचं आहे. या पॉईंट ऑफ व्ह्यूनं अभ्यास करा. रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही ही गॅरंटी आहे. म्हणून फोकस ठेवा. आत्ता मी बोललो त्याप्रमाणे हे 10.5 तास झाले इथपर्यंत, हे 2 तास 12.5 तास आणि तुमच्यापैकी कोणीही 12.5 तास अभ्यास करू शकतो, करायला पाहिजे. आजपर्यंत आपण करत आलोय, इथून पुढे करणं शक्य आहे आणि हा सगळा प्रोडक्टिव्ह वर्क आहे, प्रोडक्टिव्ह टाइम टेबल आहे. कसलाही बोगस टाइमपास नाही, अतिरेक नाही आणि खूपच लाईटली घेऊन मजा करणे पण नाही. कारण मजा झाली कमी अधिक प्रमाणात, मागे वेळ गेलेला आहे. आता शेवटचे 50 दिवस किमान 12 तास आपण इझिली करू शकतो, करायला पाहिजे. मग याप्रमाणे आता काय होईल, हे तर 2 विषय कन्सिस्टंट चालू आहेत. 2 विषय हे 1 आठवडा चालतील, 1 आठवडा 2 विषय, 1 आठवडा पुन्हा 2 विषय, हे 3 तास, हे 3 तास, 1 आठवडा चालेल. मग याप्रमाणे काय झालं, 2 आठवडे झाले. अजून आपले या 20 दिवसाच्या स्लॉट मधले 8 दिवस बाकी आहेत. मग देन अजून यामध्ये राहतो काय, एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटला स्पेशल वेळ काढायची गरज नाही. भूगोल करताना किंवा करंट अफेअर करताना यामध्ये त्या विषयाला आपण मॅनेज करू शकतो किंवा करायला पाहिजे आणि वेळ दिला तरी हरकत नाही. अजून 8 दिवस आहेत. त्या 8 दिवसापैकी यापैकी जे विषय तुम्हाला वीक वाटतो त्याला वेळ द्या. 2 विषय पुन्हा रिपीट रिव्हिजन घ्या, पण हे कन्सिस्टंट रोटेशन राहील. आपण मागच्या पेजवर इथं बोललो त्याप्रमाणे 20 दिवस दिलेत, तर 20 दिवसामध्ये हे लक्षात ठेवा, 1 2 3 4 हे 4 विषय फक्त 8 दिवसात झालेत. पुन्हा 8 दिवसात हे 2 विषय, 12 दिवस, सॉरी 16 दिवस, अजून 4 दिवस राहतात, तेव्हा हे 2 विषय पुन्हा एक बार रिवाइज करता येऊ शकतो. पण 20 दिवसाच्या स्लॉटमध्ये तुम्हाला जे सब बेटर वाटतं तसं करा. अजून त्याला सोपं करून सांगतोय, ह्याला टाइम टेबल मध्ये घेतलंच नाही, हा दररोज 3.5 तास चालू आहे. मग सोमवार ते शनिवार, रविवारची सुट्टी पकडली आपण रिव्हिजनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं,
सोमवार ते शनिवार हे 6 दिवस आहेत. 6 दिवसामध्ये हे 2 विषय संपले पाहिजे, कारण रोज 3 तास करतोय म्हणजे 18 तास झाले एका विषयाला. एका आठवड्यात 18 तास, याला एका आठवड्यात 18 तास. मग तुम्ही इमॅजिन करून चला 18 तास पूर्ण एक वीक मध्ये दिलेला आहे. 18 तास एक वीक मध्ये, मग एक विषय 18 तासामध्ये आरामात रिवाइज होतो. मग हे एका आठवड्यात 2 विषय झाले. मग त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये हे 2 विषय, 8 आणि 8 16 दिवस झाले. 16 दिवसामध्ये ए टू झेड संपलंय सगळं. ए टू झेड सगळं हे नाही संपणार आहे 8 दिवसात, पण 16 दिवसात आरामात संपत. 16 नाही 20 दिवसात धरा. 20 दिवसात हे 2 विषय प्रॉपर रीड होतात. दररोज 2 तास आणि 1.5 तास केलं तर 20 दिवसामध्ये हे 2 विषय संपतील. संपवा. काही राहत असेल तरी संपवा, डिक्लेअर करा. कारण सगळ्या गोष्टी बेस्ट करण्याचा हा टाइम नाही. आपण ऑलरेडी रीड केलंय, तर आता रिवाइज करतोय. तर रिवाइज करताना बेस्ट करण्याच्या ऐवजी सगळ्या विषयाला आवाक्यात घेणे, सगळ्याला टच करणे, किमान त्याच्यावर कॉन्फिडन्स घेणे, 10 टॉपिक पैकी 5 परफेक्ट बनवणे, 3 ला टच करणे आणि 2 वीक आहेत म्हणून त्याला अवरेज बघून सोडून देणे, हा थेरी असतो रिव्हिजनचा. याप्रमाणे 20 दिवसात हे दोन्ही संपतील एकदा. आणि त्या 20 दिवसात जे आपण मगाशी बोललो, त्या 20 दिवसामध्ये हे आणि हे, पहिले 8 दिवस, हे 8 दिवस, 16 दिवसात सगळं संपलंय रीडिंग करून. अजून 4 दिवस बाकी आहेत. त्या 4 दिवसामध्ये काय करा, जे इथलं कुठलं काही राहिलं असेल, एन्व्हायरमेंट राहिलं असेल, इथलं काही प्लस मायनस राहिलं असेल त्याला घ्या. वाटलं राहिलंच नाही काही, या 4 पैकी कोणतेही 2 विषय, 1 विषय पूर्ण रिव्हिजन करून टाका. जे पुढच्या 20 दिवसाच्या स्लॉटमध्ये या 4 पैकी एकाला वगळायची गरज पडेल अशा पद्धतीने बनवा. पुन्हा काही याच्यावर काम करावं लागणार नाही. याप्रमाणे 20 दिवसामध्ये तुम्ही कोणते विषय घ्यावे, कोणत्या वेळात घ्यावे, किती तास करावं, हे आता मी इथं परफेक्ट तुम्हाला करून दिलेलं आहे. आता तुम्हाला टाइम टेबल समजलंय, किती दिवसात करायचं, रोज किती तास करायचं, कोणत्या वेळात केलं तर हे जे मी मगाशी बोललो त्याप्रमाणे 20 दिवसात संपेल. मग हे पहिल्या 20 दिवसात इथून पुढे म्हणजे कोणते, 11 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर या 20 दिवसामध्ये तुमचा पहिला रीडिंगचा पाठ संपेल. 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दुसरा रीडिंगचा पाठ संपेल. आणि 21 नोव्हेंबर पासून 30 नोव्हेंबर पर्यंत 10 दिवसात तिसरं रीडिंग संपेल. लक्षात घ्या, फक्त 3 रिव्हिजन होणार आहेत असं होत नाही, याच्यात अजून प्लस 1 होणारच आहे. कारण ह्या 20 दिवसात आपण 1-2 विषय रिव्हिजन करतोय, ह्या 20 दिवसात पण 1-2 विषय रिव्हिजन करतोय. फक्त एकदा संपवत नाही, त्याच्यातल्या 1-2 विषयाला आपला एक्स्ट्रा वेळ मिळतोय, कारण आपण सगळे विषय 16 दिवसातच संपवतोय. 4 दिवस बाकी राहत आहेत. मग त्या 4 दिवसात या सगळ्या विषयापैकी 1-2 विषय रिव्हिजनला घेता येतो. 1 टप्पा, 2 टप्पा, 3 टप्पा. काहीही प्लस मायनस झालं, एवढा वेळ देता आलं नाही तरी सुद्धा तुम्ही परफेक्ट इथून परीक्षेच्या तयारीपर्यंत 3 वेळेला 1 विषय बघू शकता. आणि त्याप्रमाणे आपल्या अभ्यासाचा शेड्यूल असला पाहिजे. वेळ समजला, दिवस समजले, कोणत्या वेळात काय करायचं ते समजलं. आता सोर्सेस, स्त्रोत काय काय वापरू, ह्याला कन्साइज केल्याशिवाय तुमचं कुठलंही टार्गेट पूर्ण होणार नाही. पहिलं थिअरी लक्षात ठेवा, एक विषय, एक साधन पाहिजे. मग आता मी काय विचार करेल, जर समजा मी पॉलिटी करतोय तर मी पॉलिटीचं एकतर ऑनलाईन ऐकत असेल तर ऑनलाईनच ऐकेल, पुस्तक नाही वाचणार आहे. मी पुस्तक वाचत असेल तर मी ऑनलाईन ऐकणार नाही. मी ऑनलाईन आणि पुस्तक पण करत नाही, नोट्स करतोय तर नोट्सच करेल. पण एक करा, एकावर बिलीव्ह करा, कारण मटेरियल वाढवलात की वाट लागते. आणि कुठलंही मटेरियल 100% परिपूर्ण नसतं, पण असं कोणतंही मटेरियल आहे ज्याचा 70-80% सिलेबस कव्हर होतो. मग याप्रमाणे 70%, 80% कव्हर केलेलं पाहिजे. मग असं कव्हर केलेलं पुस्तक पण आहेत, नोट्स पण आहेत. बाकी 20% एक्स्ट्रा सोर्स वापरा, त्यातले 2-4 टॉपिक
2-4 नोट्स कव्हर करा, काही प्रॉब्लेम नाही. किंवा तेवढाच व्हिडिओ बघा, तेवढे टॉपिक बघा ऑनलाईन वरून, काही प्रॉब्लेम नाही. पण एक बिलीव्ह करा, नोट्स, पेपर, ऑनलाईन, ऑफलाईन काय करायचंय एकावर बिलीव्ह करा. तर एक केलं तर त्या 20 दिवसात ते कंप्लीट होईल, पुन्हा 20 दिवसात कंप्लीट होईल, पुन्हा 10 दिवसात कंप्लीट होईल. म्हणून एक मटेरियल लक्षात ठेवायचं आहे, ज्याच्यावर आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. आणि यासोबत शक्यतो नोट्स जास्त प्रिफेअर्ड करा. ज्या विषयाचे तुम्ही काढलेले असतील, क्लासचे नोट्स असतील, अजून कोणी काढलेला असेल, ज्याच्याशी तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये आहात, ते शक्यतो असे नोट्स जास्तीत जास्त प्रिपेअर करा संदर्भ ग्रंथापेक्षा. वाटलं ऑनलाईन चांगलं आहे, ऑनलाईन ऐका. वाटलं तुम्हाला एखादा ऑफलाईन करतायत, ऑफलाईन करा. वाटलं तुमच्याकडे नोट्स आहेत तुम्ही काढलेले किंवा क्लासचे किंवा कोणा मित्रांचे, पण नोट्स प्रिपेअर करा, त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. कारण आता रेफरन्स वाचण्याची वेळ नाही, पण रेफरन्स वाचलंय, रेफरन्सच मी रिव्हिजन करतो, रेफरन्सच मी परफेक्ट बनवलंय, तर मग रेफरन्सच रिव्हिजन करा. पण माझ्या सांगण्याचा रेफरन्स अर्थ काय, आत्ता मी वाचायला घेतो, अंडरलाईन करतो, असं काही असेल तर त्यांनी सरळ बंद करावं आणि नोट्स वाचावं. पण ऑलरेडी रेफरन्स वाचलेत, अंडरलाईन केलंय, एक दोनदा चांगलं रिडिंग पण झालंय, तर देन मग रेफरन्स करायला हरकत नाही, ते तिथं त्या ठिकाणी वापरावं. त्यानंतर 7 विषय आहेत, 7च संदर्भ असावं. मग संदर्भ कोणते, आता मी मगाशी बोलल्याप्रमाणे एकतर पुस्तक असेल किंवा ते नोट्स असेल. माझ्यासमोर ह्या गोष्टी क्लिअर पाहिजे की मला त्याच्यावर एकच रिलाय करणं आहे, तर ते एकच करेल. आणि जर मला त्या 7 विषयाला सप्लिमेंट करायचं असेल, सप्लिमेंट जर काही करावं लागत असेल, उपघटकासाठी काही विशेष तयारी करावं लागत असेल किंवा करावं लागणार आहे असं वाटत असेल, तर तुम्ही उपघटकासाठी काही निश्चित संसाधन निश्चित करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय करणं योग्य वाटतंय असा निश्चित सोर्स आताच ठरवा ह्या 2 दिवसात, की मला ह्या 2 टॉपिकसाठी एक्स्ट्रा काही नोट्स वापरावे लागतील किंवा ते संदर्भ आहे त्यातून 2 टॉपिक मला करायचंय. त्या टाइम टेबलमध्ये तुम्ही जे शेड्यूल बनवाल त्या शेड्यूलमध्ये त्या एका विषयासोबत सप्लिमेंटरी काय करावं लागणार आहे तेही त्याच्यामध्ये ऍड करून टाका आत्ताच, जेणेकरून बाकीच्यावर वेळ जाणार नाही किंवा तुम्हाला त्याच्यावर खास लक्ष द्यायची गरज पडणार नाही. याप्रमाणे आपलं फोकस असला पाहिजे. हे झालं सोर्सेस, टाइम टेबल, अभ्यासाची स्ट्रॅटेजी, या कुठून कशा पद्धतीने करावं मटेरियल सहित. आता महत्वाचं आहे रिव्हिजन. आता अजून कोणतं रिव्हिजन करायचंय, आतापर्यंत आपण करत आलोय, तर याच्यामध्ये रिव्हिजन आहे डेली, वीकली, आणि आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे 20 डेज नंतरचं. काय असलं पाहिजे, तुम्ही दररोज किती अभ्यास करा, 30 मिनिटं तरी काढा. दिवसभर अभ्यास जे केलाय त्याच्यावर गो थ्रू, डोळ्यावरून थोडस संबंधित डोळ्याखालून तुमच्या गेलं पाहिजे. दिवसभर जे वाचतायत 2 तास 3 तास वाचलात, तर त्या 2-3 तासातले जे काही 30 मिनिटं काम करायचंय त्याच्यावर तुम्ही काय करा, वाचता वाचता फोटो काढा, त्याचा स्क्रीनशॉट घ्या. जर काही तसं तुम्हाला वाटलं की ते संबंधित फोटो काढण्यासारखं नाही, स्क्रीनशॉट घ्या. किंवा संबंधित काही शॉर्ट नोट्स जे स्टिक टाईपमध्ये कव्हर करता येईल, पेननं साईड बाय साईड लिहिलंय अशा स्टिक गोळा करा, पण काहीतरी तुमच्या हातात आला पाहिजे. बेस्ट सोर्स आहे हा फोटो. तुम्ही आतापर्यंत वाचलंय कधी ना कधी, अंडरलाईन केलंय, तर जे काही महत्वाचं वाटत होतं त्याचे 2 तास 3 तास वाचून झाले, त्यातले 5-6 पानं असतात खूप महत्वाचे असतात आणि तो कम्प्लीट पेज महत्वाचा असतो. तर अशा गोष्टीला आपण एक फोटो घेण्याचं एक सेक्शन बनवा. मोबाईलमध्ये तुमच्या टॅबमध्ये कुठेही फोटो घ्या, त्याची पीडीएफ बनवा आणि त्याला कलेक्ट करा, पूर्ण संकलित करा, जे एका ठिकाणी राहिलं पाहिजे. असं दररोज दिवसभरात जेवढे काही फोटो आलेत रात्री एक बार बघून झोपा, आणि तेच पुन्हा वीकली, आठवड्याला संडे, हाफ डे याच्यावर फोकस करा. जे आठवड्यात दररोज केलेला आहे फोटो घ्या, प्रत्येक विषयाचे जे काही वाचताय त्याच्यातलं टेबल, चार्ट, सगळं सेक्शन जे काही आहे त्याला एकत्र कलेक्ट करा आणि त्याला रिवाइज करा. आणि ते रिव्हिजन करताना आठवड्याला त्याच्यावर फोकस करा, जे कन्साइज रित्या आपल्या हातात मटेरियल घेता येईल, या पद्धतीने बघता यावं.
आणि 20 दिवसानंतर त्या 20 दिवसामधला आपण मगाशी बोललो ते एक 4 डेजचा टाइम मिळतोय आपल्याला. 16 दिवसामध्ये रिडिंग झालं होतं, 4 दिवसामध्ये आपल्याला ते मधला जो गॅप आहे तिथं 2 विषय 3 विषय आपण रिव्हिजनला घेऊ शकतो, ज्यामुळे याच्यावर अजून खास कमांड करता येईल किंवा परफेक्ट त्याला आपण ब्रशअप करू शकतो. पण हे रिव्हिजन इम्पॉर्टंट आहे, तर आपण त्याच्यावर चांगली कमांड घेऊ शकतो अजून एक. आणि लास्ट, या रिव्हिजन नंतर ह्या परीक्षेची थेरी आहे ती म्हणजे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस हेच या रिझल्टचं, हेच या परीक्षेला पास होण्याचं सर्वात मोठं सिक्रेट आहे. कारण तुम्हाला असं वाटतं की 2 तास आपल्याला परीक्षेमध्ये आहेत, मग मी आरामात पेपर हँडल करतो, सराव करून काय करणार आहे. सरावाचा इश्यू हा 2 तासाशी नाही, प्रश्न आहे पेपर सरावाशी. पेपर सराव. दोन तास आहे. प्रश्न 2 तासाचा नाही, प्रश्न आहे 100 क्वेश्चनचा. प्रश्न आहे 200 गुणांचा. 200 गुणांचा. कारण तुम्हाला टाइम भरपूर आहे, पण तुम्ही इथलं जे दबाव आहे, प्रेशर कसं सहन कराल, प्रश्न कसं वाचाल, प्रश्न कसं आकलन कराल, कसं इलिमिनेट कराल, कसं सॉल्व कराल. सॉल्व म्हणजे काही वेळेस अचूक नाही, असत्य नाही, समजलं नाही, ऑप्शनचे ऑप्शन बघून लॉजिकल काय करायचं ते कळालं नाही, या पद्धतीने काही त्याच्यामध्ये डिस्ट्रॅक्शन तयार होऊ शकतात. तसंच अवघड काही प्रश्न आहेत, त्याच्याबद्दल तुमचा काही प्लॅन आहे, न वाचलेले काही प्रश्न आहेत असे काही येणार आहेत, म्हणजे आपल्या अभ्यासक्रमाला रिलेटेड होते पण अभ्यासक्रमातला घटक होता असं वाटत नाही, आपण कधी वाचलाय असं वाटत नाही, त्याचं काय करणार आहात. तुमचा अटेम्प्ट हा कसा होणार आहे, काय पद्धत असेल, हे तुम्हाला कधी कळेल जेव्हा तुम्ही पेपर सॉल्व कराल दररोज. तुम्ही पेपर सॉल्व कराल दररोज, तर दररोज पेपर हे त्याचं मोस्ट इम्पॉर्टंट टार्गेट आहे. हे टार्गेटला अचीव करण्यासाठी आपल्याला तशा पद्धतीची प्रॅक्टिस, तशा पद्धतीचा सराव एक्सपेक्टेड आहे. पण आपण असं विचार करत असू की पेपर हे शेवटी 2 तासाचा आहे, तर हे 2 तासापेक्षा इम्पॉर्टंट आहेत 200 गुण, 200 मार्क्स आहेत. आणि हे 200 मार्क्स आपल्याला 7 विषयाच्या पद्धतीने या ठिकाणी टार्गेट आहे. परीक्षा ऑलमोस्ट 6-7 महिन्यापेक्षा जास्त वेळ पुढे गेलेली आहे. याचा विचार केला असता आपल्याला इथं मेरिट 60 क्वेश्चन प्लस 70 क्वेश्चन प्लस याप्रमाणे कुठेही जाता येईल असा विचार करण्याची वेळ येऊ शकते. एवढी स्पर्धा, एवढी गुणवत्ता, एवढं कॉम्पिटिटिव्हनेस वाढलंय, तर कॉन्फिडन्स तेवढ्या लेवलवरती ठेवण्यासाठी आणि आपली अॅक्युरेसी वाढवण्यासाठी आपलं जेवढं रिडिंग झालंय तेवढं रिव्हिजन होणं गरजेचं आहे, आणि जेवढं रिव्हिजन झालंय तेवढं रिप्रेझेंटेशन होण्याची आवश्यकता आहे. आपण रिप्रेझेंटेशनचा विचार नाही करत, आपण रिव्हिजनचा विचार नाही करत, आपण फक्त रिडिंगचा विचार करतो. आणि फक्त रिडिंग हे मोस्ट इम्पॉर्टंट टार्गेट नाही, हा बेसिक रूल आहे, बेसिक रिक्वायरमेंट आहे रिडिंग, पण बेंचमार्क आहे रिव्हिजन, आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे रिप्रेझेंटेशन. आणि हे रिप्रेझेंटेशन अजून काही नसून पेपर आहे. आयोगाचे पेपर 10-12 आहेत, मॉडेल क्वेश्चन्स आहेत 10-12 आहेत, पण 2 तास लावून नका सॉल्व्ह करू. वेळ चालला एवढा फुकटमध्ये पेपर सॉल्व्ह करण्यासाठी एवढा वेळ घालवणं परवडत नाही असं वाटतंय. 1च तास द्या, पण पेपर सॉल्व्ह करा. आणि या पद्धतीने आपण इथून पुढे पुढच्या 2-4 दिवसात आपण 60 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेणार आहोत. राज्यसेवेचे ऑल आयोगाचे पेपर्स, कंबाईनचे ऑल आयोगाचे पेपर्स, असे एकूण 38 पेपर आयोगाचे आहेत आणि प्लस 22 पेपर मॉडेल आहेत. असे दररोज संध्याकाळी 9:15 ते 10:15 असं क्लासरूम मध्ये ऑफलाईन मध्ये हे पेपर्स आपण दररोज सॉल्व्ह करणार आहोत. 60 पेपर्स आहेत दररोज. याप्रमाणे आयोगाचे 38 आणि तेही आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे A4 साईज मध्ये आयोगाचा जसा पेपर असतो तसाच दररोज याप्रमाणे एकूण असे 60 पेपर पुढच्या 2-2.5 महिन्यामध्ये सॉल्व्ह होणार आहेत. राज्यसेवेच्या प्रीच्या अगोदर या 60 पैकी जवळपास 35 ते 40 पेपर कंप्लीट होतील, एवढा सराव
राज्यसेवेलाही कंप्लीट होईल आणि कंबाईनलाही कंप्लीट होईल. याप्रमाणे सराव 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 या परीक्षेचं मुख्य सूत्र आहे. कारण शेवटी आपल्याला तिथं ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चनच अटेम्प्ट करायचं आहे, तर त्याचा सराव आणि त्या पद्धतीचा अटेम्प्ट होणंही आवश्यक आहे, यात काही शंका नाही. तर आपल्या सगळ्यांनी या पद्धतीने तयारी करावी, याचं इम्प्लिमेंटेशन करावं. यासाठी एक छोटासा प्लान आणि त्या माध्यमातून काही आयडिया तुम्हाला मी शेअर करत होतो, जेणेकरून 1 डिसेंबरची राज्यसेवा निघेल आणि त्यासोबत तुम्ही कंबाईन गट ब ची परीक्षा पण काढाल. यासाठीचा थोडासा आत्मविश्वास, थोडासा स्ट्रॅटेजी आणि थोडीशी आयडिया तुम्हाला देण्याचा या छोट्याशा माध्यमातून एक प्रयत्न होता. आपण सगळेजण उत्तम प्रयत्न करा. परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. पुन्हा भेटू बाकीच्या बारीक सारीक घटकासह आपल्या तयारी करण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. थँक्यू.